धुळे जिल्ह्यातील विकासासाठी महत्त्वाचा मानला जाणारा बोर विहीर नरडाळ हा रेल्वे प्रकल्प आता मोठ्या संकटात सापडलाय। एकीकडे जिल्ह्यातील नागरिकांचे रेल्वेचे स्वप्न आणि दुसरीकडे भूसंपादनामुळे अडचणीत असलेला बळीराजा शक्तीपीठ महामार्गानंतर आता दुसऱ्यांदा शेतकऱ्यांकडून शासनाच्या प्रकल्पाला अशा प्रकारे विरोध केला जातोय। आता विकासाच्या नावावर शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचा हा शासनाचा प्रयत्न आहे का, असा सवाल देखील उपस्थित होऊ लागला आहे। मागील अनेक वर्षे रखडलेला हा प्रकल्प आता भूसंपादनाच्या अंतिम टप्प्यात आला असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून मोठी लढाई पुकारली गेली आहे। म्हणूनच प्रशासनाचे अधिकारी या प्रकल्पासंदर्भात चर्चेसाठी गावात पोहोचले खरे, पण शेतकऱ्यांच्या संतापापुढे त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले। आता संपूर्ण खानदेशसाठी महत्त्वपूर्ण मानला गेलेल्या या रेल्वे प्रकल्पाला झालेला विरोध हा संपूर्ण राज्यभरात चर्चेचा मुद्दा ठरलाय। तर नक्की काय घडले धुळ्यात, कशामुळे प्रशासनाच्या एका महत्त्वपूर्ण प्रकल्पाला अगदी शेवटच्या टप्प्यात स्थगिती देण्यात आली आहे? चला संपूर्ण प्रकरण सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे। तर मित्रांनो, सध्या संपूर्ण धुळे जिल्ह्यात एका प्रकरणाची जोरदार चर्चा आहे, ते म्हणजे बोर विहीर नरडाळ रेल्वे प्रकल्पाला मिळालेली स्थगिती। आता यामुळे पुन्हा एकदा शेतकरी विरुद्ध प्रशासन अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। या रेल्वे प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यातील भूसंपादनासाठी प्रशासनाचे अधिकारी कापडणे गावामध्ये दाखल झाले होते। हे अधिकारी अगदी पोलीस बंदोबस्तासह संपूर्ण तयारीने गावामध्ये शिरले होते, पण कोणत्याही परिस्थितीत आपल्या जमिनीचा ताबा या अधिकाऱ्यांना द्यायचा नाही, यासाठी शेतकरी देखील सज्ज होते। जसा हा प्रशासकीय अधिकारींचा ताफा कापडणे गावामध्ये दाखल झाला, तसं लगेचच स्थानिक शेतकऱ्यांनी या प्रशासकीय अधिकाऱ्यांना रोखून धरलं। ही नुसती जमिनीची मोजणी नाही, तर शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई होती। प्रशासकीय अधिकाऱ्यांचा ताफा आणि पोलीस बंदोबस्त पाहून देखील शेतकरी मागे हटले नाही। अत्यंत आक्रमक पद्धतीने आणि कठोर शब्दात आंदोलक शेतकऱ्यांनी प्रशासनाचा निषेध केला। सर्वात प्रथम आमच्या मागण्या पूर्ण करा, मगच पुढे जा, असा काहीसा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांकडून घेण्यात आला। या रेल्वे प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या जमीन अधिग्रहण संदर्भात शेतकऱ्यांकडून काही आरोप लावण्यात आले आहेत। तर चला याबद्दल देखील सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात। सर्वप्रथम जमिनीचा कमी मोबदला। शेतकऱ्यांच्या मते शासनाने जमिनीसाठी जाहीर केलेले दर हे सध्याच्या बाजारभावापेक्षा फारच कमी आहेत। शेतकऱ्यांना फक्त हेक्टरी 7 ते 8 लाख रुपये मिळाले आहेत, जे खरोखरच अन्यायकारक आहेत, असा आरोप शेतकऱ्यांकडून लावण्यात येतोय। सोबतच जमिनीचा एकूण दर हा योग्य पद्धतीने सध्याच्या बाजारभावाप्रमाणे निश्चित करण्याची मागणी देखील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। द्वितीय, बागायती जमीन। अनेक शेतकऱ्यांची सुपीक आणि बागायती जमीन जिरायती म्हणजेच कोरडवाहू दाखवून कमी भाव दिला जात असल्याचा देखील आरोप आहे। ज्या जमिनीवर रात्रंदिवस घाम गाळून विहिरी खोदल्या, पाईपलाईन टाकल्या, आता सरकारी कागदावर त्या जमिनीला कोरडवाहू दाखवण्यात आलंय। ही फक्त एक तांत्रिक चूक नाही, तर सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कष्टाचा अपमान आहे, अशी भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते। तृतीय, विहीर आणि झाडांचा योग्य मोबदला। अनेक ठिकाणी शेतांमध्ये विहिरी खणल्या जात आहेत, सोबतच अनेक शेतांमध्ये फळबागा आहेत। शेतातील विहीर आणि फळाच्या झाडांना योग्य मोबदला दिला जावा, अशी देखील शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे। चौथं, भविष्याची भीती। जर आमची जमीन गेली, आम्हाला योग्य मोबदला मिळाला नाही, तर आमची मुलं काय खाणार? आम्ही शहरात जाऊन मजुरी करायची का? असे प्रश्न आज कापडणे गावातील प्रत्येक शेतकरी विचारतो आहे। साहेबांच्या एका सहीने आमच्या जमिनीची किंमत 7 ते 8 लाख रुपये ठरली, पण या जमिनीने आम्ही लाखो रुपयांचं उत्पन्न दिलंय। जमिनीचे बाजारभाव गगनाला भिडले असताना शासन आम्हाला भीक घालतंय की काय, असा संतप्त सवाल देखील आता शेतकरी उपस्थित करत आहेत। ज्यावेळी पोलिसांच्या गाड्या शिवाराकडे आल्या, त्यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी एकत्र येत अगदी मोठ्या प्रमाणात या प्रक्रियेला विरोध दर्शवला। आम्हाला योग्य आणि न्यायपूर्ण मोबदला मिळाल्याशिवाय आमची जमीन सरकारला देणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तत्काळ या प्रकरणामध्ये आपला हस्तक्षेप केला। धुळे ग्रामीणचे आमदार राम दाणे आणि जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते
त्यांनी संतप्त शेतकऱ्यांशी फोनवरून चर्चा केली। त्यानंतर रेल्वे व महसूल विभागाचे अधिकारी सोबतच पोलीस अधिकारी यांना घटनास्थळावरून माघारी फिरण्याचे निर्देश देण्यात आले। तर मित्रांनो, प्रशासनाला शेतकऱ्यांच्या विरोधामुळे आज रिकाम्या हाताने परतावं लागलं, परंतु ही वादळापूर्वीची शांतता असू शकते। कारण जर शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नाही तर हा लढा फक्त धुळ्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांच्या अधिकाराचा विषय बनेल अशी शक्यता आहे। एकीकडे रेल्वे प्रशासन हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे शेतकरी आपल्या हक्काच्या जमिनीसाठी लढा देत आहेत। आता जिल्हाधिकारी आणि प्रशासन यावर काय तोडगा काढतात हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल। या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच यूट्यूब चॅनलला। धन्यवाद।